जोडचे आमदार रामोजी खताळ यांच्या उपस्थितीत आता बैठक झाली. खरं म्हणजे टंचाईला सामोरे जाताना किती गांभीर्याने अधिकाऱ्यांनी घेतलं पाहिजे हा विषय, यासाठी ही बैठक होती. आणि जर टंचाई उद्भवताना दोन मुद्दे महत्वाचे, एक तर विजेचा मुद्दा महत्वाचा आहे, तो ताबडतोब आपण त्यात लक्ष घातलं पाहिजे. तो वीज मिळत नाही, 8-8 दिवस वीज नाही आहे, विजेच्या लपटणामुळे लोकांना पाणी मिळत नाही आहे, हे काय काही योग्य नाही. मला वाटतं त्या सगळ्या एजन्सी आज एकत्र बसून या संदर्भात आता विचार केला पाहिजे. सगळ्या ग्रामसेवक करण्याने माझी विनंती आहे की या संगमनेर 100% संगमनेरमध्ये राहतात, तिथं प्रांत संगमनेरमध्ये राहतात, तिथं कार्यक्रम बंद आहे संगमनेरमध्ये राहतात, MSCBचे आहे. मला त्यांच्याशी जाऊन स्वतः भेटलं पाहिजे. एक पत्र पाठवलं म्हणजे सोबत झालं पाहिजे. तुम्ही सुद्धा प्रोॲक्टिव्हली काम करण्याची गरज आहे. तर शेवटी लोकप्रतिनिधी, सरपंच असतील, ग्राम तिथे गावचे पदाधिकारी असतील, त्यांनी किती प्रयत्न केला आणि जर शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला तर ते काम साध्य होणार नाही. आज पिण्याच्या पाण्याची टंचाई, टँकरची व्यवस्था करणं, विजेचे संदर्भातली कार्यवाही करणं किंवा अन्य विषयाबद्दल स्वतः मान्य आमदार साहेब त्यासाठी पुढाकार घेत आहे. परंतु महत्वाचं जलजीवन बाबतीमध्ये तर मी सांगितली गरज नाही. सगळ्या योजनेचा प्रचंड भ्रष्टाचार त्या MGमध्ये झालेला आहे आणि अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगणमतानं पूर्ण योजनेचा बोजवारा केलेला आहे. याच्याबद्दल माझं मत स्पष्ट आहे पहिल्यापासून. तर तुमच्या गावात सुद्धा ज्या काही MGPच्या योजनेमध्ये जो गैरव्यवहार झाला दिसतो तुम्हाला, पाणी उद्भव नाही तरी पाईपलाईन झालेलं आहे, रस्ते खोदलेले आहेत, कोण नकाशा नाही, तर त्या संदर्भात लिखित स्वरूपाच्या ग्रामपंचायतीचे ठरवलं असले तरी ते ग्रामपंचायत काही ठरवू देणार नाही. पण तरी तुमच्या तरी लिखित स्वरूपात त्या भागातल्या काही 50 नागरिकांच्या सह्या घेऊन ते आज आमदार महोदयाच्या काळात निवेदन पोस्ट करा. म्हणजे मग आपल्याला ते MGPच्या बाबतीत काय स्वतंत्र मध्ये उल्लेख करा. जिल्हा परिषदेच्या मार्फत योजना सुरू आहेत, त्याचा जर तक्रार असेल त्याचा वेगळं निवेदन तयार करा. म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं आहे. आणि विजेच्या पूर्ण बाबतीमध्ये सुद्धा अडचण वाटते, तातडीने काय लक्ष घातलं पाहिजे ट्रान्सफॉर्मरच्या संदर्भात, त्याचे स्वतंत्र निवेदन आमदार महोदयांकडे आपण पोस्ट करा. म्हणजे आपल्याला त्या बाबतीमध्ये कारवाई करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं आपण त्या चर्चा करताना शेवटी हे सगळे विषय आपण ज्यावेळी चर्चा करतो त्या प्रामुख्याने पाण्याचं प्रदूषण, यामध्ये आता मी जलसंपदा खात्याने आता मुख्य लक्ष घातलेलं आहे. आमच्या अधिकाऱ्यांना मला आश्चर्य वाटतं की त्यांना भंडारदरा ते ओझरा कालवा असताना त्यात प्रदूषित पाणी कसं सोडून जातात ते आश्चर्य करतात. उद्या जिल्हाधिकारी महोदय ते सगळे त्या सगळ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक करायला सांगितली घ्यायला. कार्यक्रमामध्ये काळजी हाताना तुमच्या डेप्युटीला शोधत करून टाकताना तुमच्याला माहीत नाही काही नाही, पाणी प्रदूषित पाणी जातं नदीमध्ये काय पाहतो आपण, तो कालवा आहे ना, कालव्यामध्ये कुठं पण सोडता येते तुम्हाला. ड्रिंकिंग वॉटर पाणी त्या कालव्यातून खालीच्या डाऊनस्ट्रीमला जे त्यामध्ये आपले शुद्ध पाणी कुठे कुठे पाणी सुटत चालेल. हे कोणाविरुद्ध मी राजकारण करायला बोलत नाही. सगळ्या राज्यामध्ये मी कारवाई सुरू केली, तेव्हा आपल्याकडे नाही. सगळ्या आमच्या दोन्ही महामंडळ अंतर्गत जेवढ्या नद्या जेवढ्या ते प्रदूषित होत आहेत, पाणी प्रदूषित करत आहेत, त्या ठिकाणी त्या सगळ्या नगरपालिकांच्या ग्रामपंचायतीच्या विरोधात दंडात्मक कारवाईच्या नोटीस आम्ही द्यायला सांगितलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं, तर लोकांचे आरोग्य जे खेळत आहेत त्या मी कारवाई करायला सांगितलेली आहे. 100% पाणीचे नमुने तपासण्यात सुद्धा दिलेलं आहे. सगळं पाणी रेकॉर्ड घ्या, सगळं पाणी दूषित पाणी नमुने तपासून त्या केवळ असं मान्यता करायला नाही की आपण संघटना पूर्ण करतो. परवाच आमच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये या दोन्ही महामंडळांतर्गत जेवढ्या नद्या आहेत, आज पुणे महानगरपालिकेची किती वाईट अवस्था, नाशिक महानगरपालिकेची अतिशय वाईट अवस्था, सगळ्या नगरपालिकेचं आणखी वाईट अवस्था आहे. आणि त्यामुळे दुर्दैवानं या सगळ्या वॉटर सप्लायचे पाणी जातं, तिथे दूषित पाणी जातं. लोक आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं ना, मुख्यकडे पाणीच आहे. आपण चांगलं पाणी देऊ शकत नाही, त्या ठिकाणी प्रदूषित पाणी द्यावं लागतं. म्हणून नगरपालिकेची सुविधा असेल संघटनेची तर तुम्ही जर काळजीपूर्वक करा तर गुन्हा नंतर दाखल होणार आहे. आम्ही काही नगरपालिकेच्या पद्धती करून असं करत नाही. जी इम्प्लिमेंटिंग अधिकारी आहे
त्याचा निष्काळजीपणा आहे. म्हणून सगळ्या नद्यांमध्ये हे जे प्रदूषण वाढत चाललेलं आहे, राज्य सरकारनं एक स्वतंत्र विभाग आता तयार केलेला आहे या प्रदूषण पाण्याचं कमी करण्यामध्ये, नद्या स्वच्छ करण्यामध्ये, नद्या संवर्धन करण्यामध्ये. जलसंपदा खातं म्हणून आता आम्ही त्यात पुरवठा घेतलेला आहे. पण निश्चितच यामध्ये आपण अधिकारी, आपला अधिकारी त्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करा. मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की थोडं राजकारण कमी करू, थोडं विकासाकडे लक्ष द्या. म्हणजे झालं आता 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, आता आपल्याला ज्या सामान्य लोकांनी विश्वासानं आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिले, आज त्या नागरिकांच्या सामान्य लोकांना आधार द्यायचं काम, त्यांचे प्रश्न सोडवताना कुठे राजकीय भूमिका न आणता मनामध्ये आपण हे काम केलं पाहिजे. तर लोकांना वाटेल की आपण काही बदल केलेला आहे. पूर्वीचे लोक आज असं वागायचे, आता आपण तसं वागायला होत असताना आपल्याला आपल्या कार्यपद्धतीमध्ये गावामध्ये थोडे बदल केले पाहिजे. उगाच मला आता धरून, आमदार आता धरून तुमच्या गावाचे विचारवृत्ती करू नका. ज्यावेळी करेल आपण त्यावेळी पाहू. आता आपल्याला सामान्य जनतेला आधार द्यायचं काम केलं पाहिजे. हे मुख्य काम तुम्ही करा. याच्याकडे बोट दाखवायचं, त्याच्याकडे बोट दाखवायचं. आपण काय करतो? गावाचे 2-4 ट्रॅक्टर भरणे या तशी त्याला आंदोलन करा, प्रांत समोर करा, त्या MGP-MSCBच्या पुढे करा. लोकांची चळवळ तुम्ही स्वतः गावचा प्रश्न मांडत नाही देऊ. याचा त्या शासकीय प्रशासकीय यंत्रणेला कळेल ना की आपल्या विरोधातील पक्ष लोकांचा. परंतु आज स्वतः आमदार मोदी लक्ष घालताय, मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतोय. अशी कुठं अडचणी वेळ येणार नाही आपल्यावर. माझे जिल्हाधिकारी काल पार्टनरला होते. आम्ही काल आता आज इथे उद्या नागपूरचा दौरा होता, तो स्थगित केलाय. सगळ्या ठिकाणी आज प्राधान्य पुढचे 2-3 महिने जे आहे पिण्याच्या पाण्याचं नियोजन अतिशय आपलं उत्तम करायला पाहिजे. जनावरांच्या चाऱ्याची काही अडचण वाटत नाही फार, परंतु विजेच्या प्रश्नामुळे पाण्याची टंचाई होऊ नये. पण MSCBच्या लोकांनी, वितरण कंपनी लोकांनी त्याची अतिशय खबरदारी घेतली पाहिजे. आणि सगळ्या लाईन डिपार्टमेंटच्या लोकांनी, सगळ्या ग्रामसेवक तलाठी, फील्ड ऑफिसरनी आपल्या कामात जर कचुराई झाली त्याच्यामध्ये क्षमा नाही घेत. मग थोडं वाईट वाटेल माझ्या बोलण्याचं, पण ते अजिबात आम्ही खपून घेणार नाही. त्यामुळे मी गावाला राहतो, मी पत्र पाठवलं, मी राहुला राहतो, मी संगमनेर राहणार काम शोध MSCB करायला जात नाही. काय दुर्दैव म्हटलं पाहिजे ते. आपण स्वतःच्या जरा काळाची गरज आहे. या सगळ्या अडचणीमध्ये जनतेला आपला शासनाचा आधार मानला पाहिजे. शासनाचा आधार देणारे कोण लोक आहेत? आमदार बोध आहेत, कार्यकर्ते आहेतच, पण प्रशासकीय यंत्रणेतले जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा त्या संवेदनशील काम करण्याची आवश्यकता आहे. पुण्यात त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. बैठक संपल्याची